काय नगर काय सोडून द्यायचं काय, वाऱ्यावर सोडायचं काय? बारकाईने म्हणजे मी तर वार्ड-वार्डमध्ये फिरणार आहे. एकदा रुटीन बसल्यानंतर मी प्रत्येक वार्ड वाईज लक्ष घालणार. वॉर्ड वाईज शहरामध्ये. की व्हाईट कॉलर लोकांनी मला सांगितलं, "अरे इथं जर एखादा प्लॉट असला तर रात्रीत कंपाऊंड मारलं जातं." ते तुम्ही नगर शहरामध्ये लक्ष घालणार का? म्हणजे एवढ्या समस्या तुम्ही घालणार का म्हणजे? एकूण जे बारकाईने लक्ष घालणार का? घालावंच लागेल ना. घालावंच लागेल ना. काय नगर काय सोडून द्यायचं काय, वाऱ्यावर सोडायचं काय? बारकाईने म्हणजे मी तर वार्ड-वार्डमध्ये फिरणार आहे. आता मी माझी तर नवीन आता मला 4 तारखेपर्यंत मला बंधनं होती. मला टेक्निकल अडचणी होत्या ना. मी काही करू शकत नाही. आता 4 नंतर 4 नंतर म्हणजे काय? 4 नंतर माझं आता ठीक आहे, आता 4 नंतर मग आमचं मुंबईला काही 8 दिवसाचं अधिवेशन झालं. आपलं दिल्लीला संसदेमध्ये शपथ वगैरे त्या गोष्टीला काय केलं. आता मी काल माझं 2-3 दिवस उपोषणात गेली. तर मी काल वारीला गेलो होतो. आपण अन्नछत्र चालू केलं. वारीहून आज सकाळी आलो. तर मला एकदा आता आमचं 22 तारखेला अधिवेशन चालू होते. हे जरा एकदा रुटीन बसल्यानंतर मी प्रत्येक वार्ड वाईज लक्ष घालणार. वॉर्ड वाईज शहरामध्ये. प्रलंबित प्रश्न आहे ना. काही ठिकाणी तर ताबेमारीचे प्रश्न आहे नगर शहरात. म्हणजे मला लोकांनी आज मी प्रचाराला गेलो, लोकांनी मला डेव्हलपमेंटवर बोलायला पाहिजे होतं. काही तुमच्यासारखे व्हाईट कॉलर लोकांनी मला सांगितलं, "अरे इथं जर एखादा प्लॉट असला तर रात्रीत कंपाऊंड मारलं जातं." ते जरा लक्ष घाला. कोण आहेत असं करणारे लोक? तुम्हाला सगळं माहिती आहे ना. आता मी सांगू का? अच्छा, म्हणजे तुमच्यापर्यंत नावं आहेत ती सगळी तुमच्यापर्यंत. कोण हे मी बोर्ड दाखवण्यापेक्षा मी लोकांना शब्द दिला आहे. कुणी जर चुकीच्या पद्धतीने त्रास देणार असेल ना, तर मी पोलिसांच्या आधी मी तिथं हजर राहीन. पण मी गुन्हेगारी वाढून देणार नाही. नगर शहरामधली आणि म्हणजे सगळं नगर तुमचं. शहरात नाही, कुठत नाही. मी तर माझा काल परवाचा मुद्दा आहे. तुम्ही काही पोलिसांच्या विरोधात तुम्ही तक्रार. काही पुन्हा पोलिसांच्या बाबतीनं गुन्हे अन्वेषण शाखेच्या बाबतीत विशेष करून ज्यांच्या अंडर हे जिल्ह्यात बऱ्यापैकी यंत्रणा चालती, त्यांच्याबाबत मी ओपनली तक्रार केली. सीएमकडे केली, DCMकडे केली, गृहमंत्र्यांकडे केली, पोलीस महासंचालकाकडे केली. कारण हे जिल्ह्यामध्ये जे गुन्हेगारीचं प्रमाण वाढले ते कशामुळे वाढले? एका बाजूला अवैध धंदे वाढतात आणि अवैध धंद्याला पाठीशी घातल्यामुळं गुन्हेगारी वाढते ना. कधी एखादी घटना घडल्यानंतर तिचा तपास लागत नाही लवकर. अशी किती प्रलंबित गुन्हे आणि उद्या एखादा 302 सारखा प्रकार घडला. तुम्ही नंतर आरोपी आणला, उचलून आणला, त्याच्यावर त्याला जेलमध्ये टाकलं, सगळं केलं, पण माणूस गेला ना. परत जीवन आहे का? त्यामुळं गुन्हेगारी तर थांबली पाहिजे. सर्वसामान्य माणूस सुद्धा आनंदाने वावरला पाहिजे, मोकळा श्वास घेऊन वावरला पाहिजे. अच्छा. तुम्ही निवडणूक प्रचारात सांगितलं होतं, तुमचे भाषण फार गाजलं की तुम्ही कोणती निवडणूक लढवली की तुम्ही ती जिंकताच. हे कसं काय घडतं असं आहे की तुम्ही पहिल्यांदा लोकसभा लढवली? मी लोकांच्या हृदयावर राज्य करतो. कशामुळे? मी लोकांच्या हृदयावर प्रेमाने राज्य करतो. मी माझ्यातला मास लीडर, माझ्याकडं आजं पण जिवंत. मी कार्यकर्ता आहे. मी नेता नाही. त्यामुळं माझं आणि जनतेचं नातं कधी तुटत नाही ना. त्यामुळे माझ्या प्रत्येक निवडणुकीत जनतेचा काय सूर आहे मला कळतो ना. मी काय असं 4 पुढाऱ्यांच्या भरोश्यावर चौकटीवर राजकारण नाही करीत. बाकी पुढाऱ्यांची एक चौकट असते ठरलेली. तेवढ्याच लोकांचं ऐकायचं आणि त्यांच्यावर चालायचं पुढं. मी सर्वसामान्य लोकांचं ऐकतो. मी एखाद्या लहान पोराचा सुद्धा सल्ला ऐकतो आणि त्याचा सल्लासुद्धा मला माझ्या राजकारणात एकदम फायदेशीर ठरतो. एखाद्या 90 वर्षाच्या बाबाचा पण सल्ला ऐकतो मी. त्यामुळं मला निवडणुका जिंकून येणं सोपं जातं. कारण माझ्यातला कार्यकर्ता आहे ना.